मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरंच काही. मग ते खासदारकीचा असो, आमदारकीचा असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिकेचा असो, त्यापैकी आज इथं महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या करता म्हणून आम्ही मतदान केलेलं आहे. त्यांना मी यश चिंतितो. अनेक ठिकाणी तक्रारी येते, सकाळपासून ईव्हीएम बऱ्याच वेळा बंद पडत आहे, काही ठिकाणी बटन दाबली जात नाही असं पण तक्रार येतात. काय मला आताच आमचे काँग्रेसचे बटन दाबले जात नाहीत असं मला इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, पण ते आता बरोबर केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे आणखी काय असेल तक्रार त्या ताबडतोब करेक्ट केलं पाहिजे. प्रभाग 10 मध्ये एक इन्सिडेंट घडला. एका अपक्ष उमेदवाराने खरंतर आरोप केला की मतदान करण्यासाठी जे मतदार आले ते बटन दाबले जात नसताना तिथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः भाजपचं बटन दाबून दिलं, अशा पद्धतीचे आरोप तिथले उमेदवार करतात. हे प्रकार अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने ऍक्शन घेतली पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर. एकूण ही सगळी महानगरपालिकेची निवडणूक बघता कशा पद्धतीची निवडणूक आहे, कारण प्रचार असेल, हे सगळं असेल, दबावाचं राजकारण अनेक वेळा झाल्याचा आरोप आहे. इथे मी पहिल्यांदाच असं सोलापूरमध्ये बघितलं की एका ह्या निवडणुकीमध्ये एका कार्यकर्त्याचा खून होतो. इथं हे अतिशय घृणास्पद आहे. लोकशाहीला अतिशय कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे होता कामा नये. ही लहान निवडणूक आहे, ही काय मोठी खासदारकीची निवडणूक आहे, आमदारकीची नाही आहे. पण इथं देखील अशा प्रकारे जर होत असेल तर हे घृणास्पद आहे. अनेक उमेदवार जे आहेत विरोधी होत आहेत, कुठेतरी हे सगळं दबावाचं राजकारण आहे. राजकारण आहे असं मी ऐकतोय. तर आता ते सगळे चौकशी केली पाहिजे नंतर.